नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी आली आहे गावी, कारण माझ्या एका भावाचं जे आहे ते लग्न ठरलंय आणि म्हणून आम्ही सगळे आलेलो आहोत इचलकरंजीला. आजपासून आपल्या घरात लग्नाच्या धामधुमीला सुरुवात होतीये आणि आजचा ब्लॉग जो आहे ना तो खूप स्पेशल आहे, कारण यामध्ये बहिणीने आणलेली दुर्डी, मुहूर्तमेढ, गुगूळ, हळद आणि थेट लगीन घाई असं सगळं काही जे आहे ना तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ जो आहे तो ब्लॉग असणार आहे आणि हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला यामध्ये खूप सगळी मजा येणार आहे. लग्नाची पहिली मोठी रीत म्हणजे बहिणीचा मान आणि मी माझ्या भावासाठी मानाची दोरी घेऊन आले. घरातल्या सगळ्यांनी कसं स्वागत केलं आणि दुर्डी कशी सजवली होती बघा. तर मी आणि पियू आम्ही दोघींनी जी दुर्डी आहे ना ते एकाच दिवशी आणली आहे आणि आम्ही दोघी जी आहे ना माहेरला एकाच दिवशी आलो आणि त्यामुळे म्हणलं की चला आपणच सुरुवात लग्नाची जी आहे ना ती आपण चालू करू आणि म्हणून आम्ही पोहोचलो भावाच्या घरी. खूप दिवसांनी एक लग्न अटेंड करतोय आणि म्हणून जे आहे आणि भावाचं लग्न म्हणलं तर मग खूपच जे आहे ते एक्साइटमेंट खूप जास्त होती. सगळ्यात पहिला कार्यक्रम जो होता तो मुहूर्तमेढ. आणि मुहूर्तमेढ म्हणजे काय तर लग्नाचा मंडप आणि आपल्या लग्नाच्या कामांची सुरुवात होण्याचा हा पवित्र विधी. मुहूर्तमेढ जे आहे ते पियुषच्या नावाने आली होती आणि म्हणून मग सकाळी ती लवकरच आली आणि आता दुर्डी आणून झाली तर सगळे जे घरातले मंडळी आहेत तर यांच्या हस्ते म्हणा आणि सगळे जे कार्यक्रमाची उपस्थिती राहून जे आहे ना ते मुहूर्तमेढ जे आहे ते रोवण्याचा जो प्रोग्राम चालू होता इथे. आणि अधिकृतपणे मुहूर्तमेढ म्हणजे काय तर अधिकृतपणे लग्नाच्या कामांना जे आहे ना ते सुरुवात करणे. आमची फॅमिली जी आहे ना ती खूप मोठी आहे, तर आम्ही टोटल 4 काका आहेत मला आणि 4 काकांचं म्हटलं तर आम्ही टोटल 7 बहिणी आहेत आणि 5 भाऊ आहोत. तर आम्ही दोघी लवकर आलो आणि बाकीच्या ज्या आहेत ते दुपारनंतर येणार होत्या आणि मग म्हटलं की प्रोसेस जी आहे ती चालू झाली. तर 2 भावांची लग्न झालेली आहेत आणि बाकींची अजून बाकी आहेत. तर हे जे लग्न आहेत ते माझा जो भाऊ आहे राहुल, तर त्याच्यापेक्षा हा लहान आहे, ज्याचं लग्न आहे ते. तर त्याचं नाव आहे ऋषिकेश आणि मग त्याचं पहिलं लग्न कसं काय ठरलं याची सगळी स्टोरी जी आहे ती खूप मोठी आहे. तर ती मी एखादा ब्लॉग जे आहे तर त्याचा पण बनवेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन. घराला तोरण लावल्यानंतर जे आहे ते आम्ही हळद जी आहे तर ती दळली आणि आता हळदीची जी काही पहिला गाणी म्हणायची ती आमच्या घरामध्ये कुणाला एवढी येत नव्हती आणि म्हणून आम्ही मग ती गाणी जी आहेत ती मोबाईलवर लावली आणि मग जे आहे ते जातं आम्ही जे आहे हळद जी आहे ती दळली. आमची कुलदेवी जी आहे ते यल्लमा देवी आहे आणि मग त्याच्यामुळे मुलांच्या लग्नात आमच्या लिंब नेसतात आणि तो जो आहे तो प्रोग्राम इथे चालू होता. दुसऱ्या दिवशी होतं गुगुळ आणि गुगुळ विधी म्हणजे काय तर लग्नात कुलदेवतेचा आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि आमच्याकडे गुगुळ जे आहे ते उठवण्याचा विधी हा खूप थाटामाटात केला जातो. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन देवतांचा जो आहे ते गजर करतात. आता हळदी कुंकाचं बोल द्या एखादा गिरी टाकायचं सगळं सकट तर गुगुळ जे आहे ते भर दिवसा जे आहे ते काढतात आमच्या इथे आणि ह्या ज्या घागरी असतात तर या अ, आई मुलग्याची आई आणि मुलगा असं डोक्यावर घेऊन जे आहे ते भर उन्हामध्ये जे आहे ते घेऊन चालायचं असतं आणि या घागरी घेऊन जे आहेत ते घरातले मेंबर्स म्हणा की हे नाचवतात. तर असं सगळा हा जो आहे तो प्रोग्राम असतो. तर तो तुम्हाला पुढे जे आहे ते व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. त्यामुळे व्हिडिओ जो आहे काय
प्रेम कृपाळयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव कसित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे नाथा पाचवा बंधू पाचवा बंधू सहा बंधू सावी नरकनी सातवा बंधू साती उतारा आठवा बंधू आठवा भैरवा नववा बंधू नवनाथा नवग्रह नाव घेतच पाणी आहे तुमच्याजवळ आता नाव घेऊन जायचं असंच घेऊन जायचं रोज योग्य पूर्ण दाखव बळा तुम्ही एकदा दाखवा नमस्कार मी तुझे काय दुष्ट आगर केली कसं हातरायचं थोडी फॅमिलीची ओळख पण करून देते. तर गुगुळ नाचवताना एका फ्रेममध्ये आहे आमचे 3 नंबरचे दाजी आणि ऋषीचे जे आहेत ते मावस भाऊ आहेत. तर हे दोघांनी जे आहे ते गुगुळ जे आहे ते खूप छान आणि पारंपरिक पद्धतीने जे आहे ते नाचवला. जावयांनी गुगुळ नाचवला. तर आता जे आहेत ते पप्पा आणि माझे काका जे आहेत 2 नंबरचे तर ते गुगुळ नाचवत आहेत. तर यांनी सुद्धा जे आहे ते इतकं मस्त असं गुगुळ नाचवला. आमच्या मोठ्या भाच्याने सुद्धा काही बाजी मारली आणि त्याने सुद्धा छान असा गुगुळ जे आहे ते नाचवला. तर फॅमिलीमधली ही आमची 4 नंबरची बहीण आणि तिचे मिस्टर म्हणजे आमचे 4 नंबरचे दाजी. तर यांनी सुद्धा दोघांनी छान असा गुगुळ नाचवला. सगळ्यांनी गुगुळ नाचवलंय तर म्हटलं आपण कशाला पाठीमागे राहायचं आणि म्हणून आम्ही दोघा नवरा बायकोंनी सुद्धा मस्त असा एन्जॉय केला. कुठं कोण भरायचं राहून द्या तुम्ही घागर उचला मागसारखा ठेवा घागर उचलाय. गुगुळामध्ये माहेरचा आहेर असतो. तर इथे माझ्या काकूंना त्याच्या माहेरच्यांनी इथे आहेर केला. इकडे बघा.
ठेव खाली. अचानक भयानक लग्न झाल्यामुळे कमी वेळामध्ये म्हटलं मस्त असं अक्षतांची तयारी सुद्धा जी आहे ती आम्ही सगळ्यांनी इथे केली आणि इथं आमचे पुण्याचे मेंबर जे आहेत, माझी पुण्याची बहीण वगैरे, तर यांचं सुद्धा या सगळं सुद्धा सगळेजण आले आणि त्यामुळे म्हटलं की पटपट जे आहे तर मग हा कार्यक्रम सुद्धा जो आहे तो आम्ही चालू केला इथे. दिदे सगळ्यात भारी ताईंनी काढलं. सगळीजण इकडे बघा, सगळीजण इकडे बघा. हा, आमच्या काकाच्या लग्नाला यायचं ह, आमच्या मामाच्या लग्नाला यायचं ह. आता ब्लॉगचा सगळ्यात रंगबिरंगी आणि धमाल पार्ट आहे आणि शेवटी ज्यांची आपण सगळ्यात आतुरतेने वाट पाहतो ना, तो हळदी सोहळा जो आहे तो सुरू झालाय आणि माझ्या भावाला आज आम्ही पिवळं धमक जे आहे ते करणार आहोत. पण त्याआधी आम्ही त्याला कोणतीच दयामया जी आहे ना ती दाखवणार नाहीये. इथे शार्वीने आणि सियाने सगळ्यात पहिला जो आहे ना तो त्यांचा डान्स जो आहे तो चालू केला आणि दोघींनी जे काही ठुमके लावलेत ना, आहाहा, एकदम म्हणजे काय विषयच नाही. आम्ही सगळे जे आहे ते हळदीसाठी खूप एक्सायटेड होतो. तर खूप सारी धमाल मस्ती आम्ही जे आहे ते आज करणार आहोत आणि याच्यासाठी म्हणलं तर सगळ्यात पहिला हळदीची सुरुवात जी आहे ती कळस बांधतात सगळ्यात पहिला. तर मग तेच जे आहे ते आम्ही सगळेजण इथे करत होतो आणि मस्त असा छानसा कळस जो आहे तो त्याची जी आहे ते आम्ही सगळ्यांनी, बहिणींनी, माझ्या वहिनी म्हणा, माझ्या काकू, आम्ही सगळ्यांनी मिळून जी आहे ती तयारी केली. कळसामध्ये जे आहे ते काका काकू आणि नवरदेव आणि नवरी, तर अशांना सगळ्यांना जे आहे ते अंघोळ घालतात. तर मग ते सगळी प्रोसेस जी आहे ते चालू होती आणि त्याच्यानंतर जे आहे ते हळदी लावणं जे आहे तर ते सगळं प्रोसेस जे आहे ते स्टार्ट होते. तर ते सगळं जे आहे ते आम्ही ते करत होतो.
हळदी वगैरे सगळं झालं आणि लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही बहिणीने जी आहे ती भावाची कार जी आहे ती सजवली आणि सगळं नियोजन जे आहे ते पियूचं आणि अंजूचं सगळं होतं. तर त्यांनी सगळे सामान जे आहे त्याची सगळी जुळण्या केली. भाऊजी गाडी तयार आहे. 1000 रुपये. तर भावाच्या लग्नासाठी आम्ही सगळे रेडी झालेलो आहे, ऑल सेट सगळे. तर ही आमची आई आहे, ह्या भाच्या आहेत आणि इकडे सगळा मेकअप चालू आहे अजून. मारुतीरायाच्या दर्शनाने जे आहे ते लग्नाची सुरुवात झाली. फायनली या दोघांचं लग्न झालं आणि यांची लव्ह स्टोरी जी आहे ती सक्सेसफुल झाली. आता लव्ह स्टोरी काय आहे ह्याचा व्हिडिओ नेक्स्ट तुम्हाला बघायला भेटेलच. रे नाव घेते आरती, लक्ष द्या सारे. नाव घ्या नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं. आहोचा रुबाब लाखात एक, मी तानाजी आचारकरांची लेक. वरण भात, साधा वरण भातावर साजूक तूप घालायचं, माहितीये का की ना आता सासूबाई म्हणायचं. त्यांच्यामुळे सर्वांचे चेहरे आहेत हसरे, असे आहेत माझे प्रेमळ सासरे. अंगणात उमलली सुगंधित जाई, अंगणात उमलली सुगंधित जाई, दार अडवून उभ्या आहेत माझ्या 3 लाडक्या नंदुबाई. आमच्या होना लग्नाची फारच होती घाई, आमच्या होना लग्नाची फारच होती बघ घाई. ऋषिकेश राव झाले माझे, ऐकताय ना सासूबाई? रिॲक्शन घेतलेले आहे. या आता